तर आज आपण बनवत आहोत फिश फ्राय। त्याच्यासाठी आपण घेतलेले आहेत हे मासे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आपण। त्याच्यानंतर आपण हे वाटण केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पुदिना, कोथिंबीर, लसूण, अद्रक याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये फिश फ्रायचा मसाला टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे गरा। तर आपण सुरुवात करूया फिश फ्रायसाठी। सुरुवातीला आपण माशाचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते घ्यायचे आहेत। ते घेतल्यानंतर आपण त्याला हे वाटण लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्याला भरून गऱ्यामध्ये बुडवून असं करून घ्यायचं आहे, अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तवा मीडियम गॅसवर ठेवायचा आहे आणि आपण जे छोटे छोटे तुकड्यांना हे लावून घेतलेलं आहे वाटणाने, आपण तव्यामध्ये हा मासा सोडून द्यायचा आहे। त्याच्यानंतर सगळ्या माशांच्या तुकड्यांना आपण ते वाटण लावून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची आहे। ह्या वाटणमध्ये आपण मीठ पण ॲड करायचं आहे। पूर्ण आपल्या माशांच्या पिसाला गरा लागल अशा प्रकारे आपण त्यांना हे करून घ्यायचं आहे, गरा लावून घ्यायचा आहे। आणि बनवल्यानंतर ह्याची टेस्ट खूप सुंदर लागते, एकदम मस्त कुरकुरीत लागतात आपले फिश मासे। गॅसची आपण जी फ्लेम आहे ती एकदम स्लो मध्ये ठेवायची, एकदम फास्ट मध्ये करायची नाही, नाहीतर आपले मासे हे करपून जातील। थोडे मीडियम गॅसवरच आपण ते मासे हे करायचे। त्याच्यानंतर 5 मिनिटासाठी आपण त्याच्यावरती असे झाकण ठेवून घ्यायचे। झाकण ठेवल्यानंतर थोडे 5 मिनिटं गॅस आपला मीडियमच ठेवायचा, खूप फास्ट करायचा नाही तर आपले मासे जळून जातील। मध्ये मध्ये आपण त्यांना पलटवत राहायचंय। पलटवत राहिल्यानंतर हे अशा प्रकारे दिसतील। खायला खूप सुंदर लागतात, एकदम मस्त लागतात, टेस्ट एकदम भारी। तुम्ही पण एकदा रेसिपी ट्राय करून पहा आणि आम्हाला सांगा टेस्ट कशी लागते ती। चला तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपले फिश फ्राय तयार आहे। फायनली हे आपलं बनवून तयार झालेलं आहे। त्याच्यासोबतच मी फिश क्युरी बनवलेली आहे। तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे शेअर करणार आहे, तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये हे नक्की पहा। तुम्हाला दाखवते मी एकदा। अशा तऱ्हेने मी ही बनवलेली आहे। तुम्हाला जर ह्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। मी पुढच्या व्हिडिओमध्ये याची रेसिपी नक्की शेअर करणार आहे। ह्या क्युरीसोबत तुम्ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खाऊन पहा, खूप छान टेस्टला लागते। आणि आपण हे जे फिश फ्राय बनवलेले आहेत हे छोट्या मुलांना पण खूप आवडतील असे बनवलेले आहे। त्याची टेस्ट पण खूप सुंदर लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा।